पोलिसांच्या पेक्षा अधिकची माहिती, अधिकचं इंटेलिजन्स. इफ यू आर थिंकिंग दॅट यू आर मोर इंटेलिजंट दॅन एव्हरीबडी ना, देन प्लीज टॉक विथ द प्रूफ. तुम्ही सांगताय की त्या हॉटेलचं नाव काहीतरी तेज, यश आहे, मग ती त्यांच्या मुलांची नाव आहे. गुन्हा काय त्यांचा? पोलिसांच्या पेक्षा अधिकची माहिती, अधिकचं इंटेलिजन्स. इफ यू आर थिंकिंग दॅट यू आर मोर इंटेलिजंट दॅन एव्हरीबडी ना, देन प्लीज टॉक विथ द प्रूफ. कुठल्याही पद्धतीनं फक्त आरोप करायचे, त्या आरोपाला कुठल्याही पद्धतीचे म्हणजे पुरावेच द्यायचे नाहीत आणि काहीतरी बादरायण संबंध जोडायचा, वडाची साल पिंपळाला लावायची. आरोपींच्या बद्दल जेव्हा तुम्हाला विचारलं गेलं तेव्हा तुम्ही सरळ म्हणताय की आरोपींच्या बद्दल मी बोलणार नाही. ते जे सद्दाम असेल, रहमान असेल, इस्लाम असेल त्यांच्याबद्दल तुम्हाला बोलायचं नाहीये आणि तुम्ही प्रकाश शिंदे दादांच्या बद्दल बोलताय. तुम्ही सांगताय की त्या हॉटेलचं नाव काहीतरी तेज, यश आहे, मग ती त्यांच्या मुलांची नाव आहे. गुन्हा काय त्यांचा? त्यांच्या मुलांच्या नावं त्यांनी हॉटेलला दिली, हा गुन्हा आहे. तुम्ही लहानग्या लेकरांच्या सुद्धा तुमच्या या चिखलफेकीमध्ये ओढताय. किंवा त्या छोटा रुद्रांश जो 6-7 वर्षाचा आहे त्याला जर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या संदर्भातलं जे बॅनर होतं तुम्ही त्याचा उल्लेख करताय. अहो ताई, जर तुमच्याबद्दल बोललं तर तुम्ही म्हणता स्त्रीत्वावर हल्ला झाला. तुम्ही इतर अनेक वेळेला तुमच्या पोरीला पुढे करता, भावनेचं राजकारण करता. अहो मग ती दुसऱ्यांची लेकरं नाही आहेत का? का लहानग्या लेकरांच्या वरती तुम्ही बोलताय? आणि असतील पुरावे तर या ना समोर, द्या ना पोलिसांना, करतील ना पोलीस तपास. आणि कुठल्याही पद्धतीच्या गोष्टी निष्पन्न झालेल्या नसताना, पोलिसांनी स्पष्टपणाने सांगितलेलं असताना, ते रिसॉर्ट हे दुसऱ्या व्यक्तीला चालवायला दिलेलं असताना, तुम्ही स्वतः प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणताय की त्या रिसॉर्टचा आणि त्या शेडचा संबंध नाही हे तुम्ही स्वतः म्हणताय. पण तरी सुद्धा तुम्ही आरोप करताय कारण एकनाथजी शिंदे साहेब यांची भीती बसली आहे तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आणि तुम्ही त्यांचा सामना करू शकत नाही म्हणून तुम्ही बोलताय. आणि जर आडनाव एक आहे किंवा कोणीतरी कोणाचं नातेवाईक आहे म्हणून तुम्ही आरोप करत असाल तर माझ्याकडे ही एका अत्यंत नावाजलेल्या चॅनलवरती आलेली बातमी आणि त्याच्यामध्ये एक FIR चा स्क्रीनशॉट आहे माझ्याकडे. माझं आज त्या तथाकथित थातूर मातूर आरोप करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या व्यक्तीला माझं आवाहन आहे, मग बीडचा जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे आणि आपण याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण आपण द्यावं. रत्नाकर शिंदेच्या कला केंद्रावरती जेव्हा पोलिसांनी छापा टाकला आणि त्याच्यामध्ये अवैध व्यवसाय करण्यास प्रवृत्त केलं जात होतं, त्यांना छापा टाकला गेला, त्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश कुणी केला आणि त्याच्यावरती इतके गंभीर आरोप होऊन तो जेव्हा जामिनावर बाहेर आला, रत्नाकर शिंदेला पुन्हा जिल्हा प्रमुख देण्यासाठीची शिफारस कुणी केली होती याचं स्पष्टीकरण तुम्ही द्या. अंजली दमानी यांनी जे त्यांच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं होतं की कला केंद्रावरती छापे पडलेले होते आणि त्यांनी एक FIR चा स्क्रीनशॉट अंजली दमानी यांनी दाखवलेला होता, त्याच्यामधल्या आरोपींची नावं होती सत्वशीला बाबासाहेब अंधारे, राहणार स्वरसंगम कॉलनी बीड, आदित्य सत्वशीला अंधारे, सावंतवाडी जिल्हा बीड, मयूर बाबूराव अंधारे, उदयनगर धारूर केज बीड. तर हे अंधारे नक्की कोण आहेत? या अंधारेंचं अंधारे ताईंशी नक्की काय नातं आहे? किंवा त्या FIR मध्ये ज्या महिला तिथे नृत्य करत होत्या किंवा इतर काही त्या FIR मध्ये जो उल्लेख आलेला आहे त्यांच्यातलेही अनेकांची आडनावं ही अंधारे आहेत. तर या नक्की कला केंद्राच्या छमछमशी तुमचा संबंध काय आहे याचं स्पष्टीकरण तुम्ही महाराष्ट्राला द्यावं. कुंटणखान्यावरती छापा टाकल्यानंतर ज्याला तुम्ही संरक्षण देता आणि उद्धव ठाकरेंच्याकडे घेऊन जाता त्याचा आणि तुमचं तुम्ही त्याची शिफारस नक्की का करता याचं स्पष्टीकरण तुम्ही द्यावं. हे न करता दुसऱ्यावर आरोप करणं म्हणजे 100 चूहे खाके बिल्ली हजको चली असं म्हणल्यासारखं होईल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.